हरि ओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 7. स्वप्रकाशमधिष्ठानं स्वयंभूय सदात्मना ब्रह्मांडमपि पिंडांडम त्यज्यताम मलभांडव. आपण स्वयंभू आहोत. यास्तव स्वप्रकाशाचे अधिष्ठान ठेवून सदा आत्मस्वरूप राहावे. त्यासाठी पिंड ब्रह्मांड याचा मलपात्राप्रमाणे त्याग करावा. स्वयंभू. आपण स्वयंभू आहोत. आपण परमपुरुषाचे, योगेश्वराचे, विश्वेश्वराचे अंश आहोत. आपण आदी अनादी आहोत. आपण सदा शाश्वत अक्षर आहोत. आपले कधी निर्माण झालेले नाही आणि आपले कधी निर्वाण होणार नाही. आपण नित्य नेहमी असणारे आहोत. आपल्यामधून येथे सर्व निर्माण होत असते. आपल्यामुळे त्याचे पालन होत असते आणि त्याचे आपल्यात लय होऊन यथाकाळी रूपांतर आपल्यामुळेच होत असते. लय झालेल्यामधून आपल्यामुळे सतत नवनिर्माण होत असते. नवा गडी नवा राज्य असे अव्याहत सुरू आहे. यामुळे येथे विविधता आहे, वैचित्र्य आहे. याला खीळ नाही, अंत नाही, थांबा नाही. यामुळे प्रत्येक पिढीला नवसंजीवनी मिळते. या नवसंजीवनीतच त्याचा कालावधी ठरवून त्याच्या नव्या रूपांतराचा आराखडा घालून दिलेला असतो. हे ज्याने ओळखले तो जुने रूप मोठ्या आनंदाने त्याग करतो आणि नव्या रूपासाठी तयार होतो. आपण स्वयं स्वतःचे स्वतः अधिष्ठातीत आहोत. या विश्वाची घडी आपण स्वयंचलित घालून दिलेली आहे. त्यात कोणी बदल केला तर त्याला त्याची अद्दल घडवण्याचीही व्यवस्था आपण लावून दिलेली आहे. येथे सर्वत्र आपलाच विस्तार आहे. येथे आपणच एकमेव आहोत. येथे आपणच अनन्य आहोत. येथे आपल्याशिवाय इतर काहीही नाही. जो दुजा भाव आहे तो मिथ्या आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरील समुद्राच्याच पाण्याचे रूपांतर लाटेत होत असते. एक एक लाट उसळत किनाऱ्यावर येते, आपटते, विरते आणि त्याचे पाणी पुन्हा समुद्रातच लय होते. प्रत्येक लाट ही अगोदरच्या लाटेपेक्षा निराळी असते. दररोज सूर्य उगवल्याचा मावळल्याचा भास होतो, परंतु दररोज हा भास भिन्न रूप घेऊन हजर होतो. याप्रमाणेच येथे चल अचल सजीव निर्जीव या वस्तुजगत असे वस्तुजगत आपल्यामधून आभास करत असते. हा आभास काही कालावधीसाठी टिकतो, लय होतो आणि पुन्हा नव्या आभासात दृश्य होतो. प्रत्येक पिढीला नवसंजीवनी मिळत असते. त्यामुळे जोश असतो, उन्मेष असतो, नाविन्याचा उत्साह असतो. हा सर्व काही आपलाच विस्तार असतो, आपलीच अभिव्यक्ती असते. हे जो ओळखत नाही तो येथे भरकटतो आणि जन्ममरणाचा आभासरूप वर्तुळाकार त्याच रहाट गाडग्यात प्रवास करतो. मी करत एकाच ग्रहावर त्याची भटकंती होत राहते. हे जो ओळखतो तो नित्य नवनिर्मितीचा आस्वाद घेत, त्याची लीला अनुभवत, त्याची स्वानुभूती घेत ब्रह्मांडाची यात्रा करतो. त्याला ब्रह्मांड हेच घर असते. स्वप्रकाश. अशा प्रकारे आपण स्वयंभू आहोत आणि त्यामुळे आपण स्वप्रकाशित आहोत. आपण परम ऊर्जा आहोत. आपण अखंड अव्याहत ऊर्जेचा स्रोत आहोत. येथे आपण सोडून इतर सर्व काही महासूर्यापासून छोट्या परमाणूपर्यंत प्रकाशित होणारे आहे. आपण एकमेव सर्वांना प्रकाशित करणारे, दृश्य करणारे, व्यक्त करणारे आहोत. ब्रह्मांडाचा कारभार आपल्या ऊर्जेमुळे चालतो. हे ओळखावे आणि मिथ्या शूद्र देहभाव बाळगू नये. स्वनिर्मित वैश्विक लीला अनुभवण्यासाठी एक माध्यम म्हणून आपला देहधारण आपण केलेला आहे, याची जाण ठेवावी. त्यात राहणारे आपण सदा असणारे असलो तरी या देहाला मर्यादित आयुष्य आहे. आपल्याला त्याचा त्याग करून नव्या युगाला सुयोग्य होईल असा देह धारण करावा लागतो. तरच आपल्याला नित्य नूतन निर्माण होत असलेली वैश्विक लीला अनुभवता येते. उत्पत्ती स्थिती लय झाल्यावर त्यामधून पुन्हा नवनिर्माण होते. त्याला अनुसरून आपल्यालाही नवा देह धारण करावा लागतो.
तरच या नवनिर्माणाची लीला अनुभवता येते. ही एक नित्य सुरू राहणारी प्रक्रिया आहे. यामुळे आपण पाहतो की वाढलेल्या वयाबरोबर नव्या युगात धावता येत नाही. नवे युग बिघडलेले, वाया गेलेले, गर्तेत गेलेले वाटते. यासाठी देह थकला की त्याचा त्याग करावा लागतो. सतत स्वप्रकाशाचे अधिष्ठान ठेवावे. कर्मयोग करून झाल्यावर उर्वरित एक एक क्षण सत्कर्मी लावावा. एक एक क्षण फार मोलाचा आहे. तो वाया घालवू नये. संचित संपवण्यासाठी आयुष्य अति दुर्मिळ आहे. ते निरुपयोगी गोष्टींसाठी वापरले तर संचित संपत नाही, त्यात भर होत जाते. यास्तव सतत स्वतः जवळ बसावे, डोळे मिटावेत, अंतःकरणातील अनाहत नादावर लक्ष केंद्रित करावे, त्यावर ध्यान लावावे. अंतःकरणातील अंशात्म्याचा आणि मनासह जीवात्म्याचा योग जुळवून आणावा. यासाठी योग साधना, उपासना करावी, त्या स्वयंप्रकाशाची अनुभूती घ्यावी. आत्मस्वरूप. स्वप्रकाशाच्या अनुभूती योगे आपण आत्मस्वरूपावस्थेत प्रविष्ट होतो. येथे देहभाव क्षीण होतो. संचित संपवण्यापुरताच देहाचा सदुपयोग होतो. आता आपण संसार करत नाही. तो संचित नष्ट करण्यासाठी अत्यावश्यक इतकाच केला जातो. आता आपण भौतिकाचे उपभोग घेत नाही. ते संचिताप्रमाणे घेतले जातात. आता संसार सांभाळून भौतिकात वास्तव्य करून अध्यात्म घडू लागते. आता उपभोग घेऊनही त्यात रुची निर्माण होत नाही. संचिताचा रोग बरा होण्यासाठी भौतिक औषधापुरतेच उपभोगले जाते. या योगे बाह्य गोष्टी अत्यावश्यक इतक्याच उपभोगल्यामुळे बुद्धी, मन, जीव ही 3 अंतस इंद्रिये शांत होतात आणि चैतन्यशीलतेमुळे ती अंतर्मुख होतात. या योगे बाह्य इंद्रिये प्रशांत होतात. त्यांच्या अयोगिक हालचाली थंडावतात. कारण ज्ञानेंद्रियांनी कितीही बाह्य ज्ञान ग्रहण केले तरी त्याला बुद्धीचे आणि मनाचे सहकार्य मिळत नाही. या योगे आपण जीवन जीवात्म्याच्या प्रेरणेने जगले जाते. कर्मेंद्रियामधून सत्कर्म केले जाते. योगेश्वर मिलनासाठी कार्य केले जाते. यामुळे कर्मयोग झाल्यावर आपण स्वभावताच आत्मस्वरूपावस्थेत जीवन जगतो. वैश्विक लीला अनुभवत मोठ्या कैवल्यानंदात जीवन व्यतीत होते. आपण मुक्तावस्थेत जीवन जगतो. हेच मानवी जीवनाचे एकमेव साध्य आहे. ते पूर्ण होते. पिंड ब्रह्मांड. आत्मस्वरूपावस्था येण्यासाठी आता ऋषी आचरण साधना सांगत आहेत. यासाठी त्यांनी पारंपरिक शब्द वापरले आहेत. ते समजावून घ्यायचे आहेत. हा ज्ञानयोगाने साध्य करायचा कर्मयोग आहे. पिंडी याचा अर्थ आपला देह. आपण नैसर्गिकपणे धारण केलेला या यमधर्म, आपले संचित संपवण्यासाठी आपण धारण केलेला देह आणि त्याचे व्यापार, त्याचे व्यवहार, त्याची जीवनशैली, ज्या योगे आपण गतसंचित याच जन्मी संपुष्टात, आपले गतसंचित या जन्मी संपुष्टात येईल. इतकेच नव्हे तर आपण मुक्त होऊ. येथे ऋषी सांगतात की त्यासाठी पिंड ब्रह्मांड याचा पात्राप्रमाणे त्याग करावा. आपला देह हा घाण साचवण्याचे भांडे आहे. या देहात संचिताची घाण साचवलेली असते. देहाचा जन्मच घाणीमधून झालेला आहे. त्याच्या आत बाहेर घाण असते. त्याला दुर्गंधी येते. कारण घाणेरीप्रमाणे दुर्गंधी हाच त्याचा नैसर्गिक गंध आहे. ऋषी सांगतात की अशा या देहाला जराही महत्त्व देऊ नका. तो घाण, कचरा, त्याज्य गोष्टी साचवायचे भांडे, डबा आहे हे लक्षात घेऊन त्यापासून दूर राहा. त्याच्या भोगापवर्गतेत जराही रुची दाखवू नका. त्याचे आयुष्य संपले की त्वरित त्याच्यापासून सुटका करून घ्या. तरच तुमची जीवनयात्रा मुक्तीच्या मार्गी मार्गस्थ होईल. ब्रह्मांडी याचा अर्थ ब्रह्मांड हा विश्वाचा, सर्व विश्वाचा देह असे मानलेले आहे. अशी कल्पना केलेली आहे. सर्व विश्वे या ब्रह्मांडाने धारण केलेली आहेत. सर्व विश्वे या ब्रह्मांडात आहेत. आता या ब्रह्मांडाचाही त्याग करा. तो घाण साचवायचे भांडे आहे असे ऋषी सांगत आहेत. ते सांगतात की त्यासाठी पिंड ब्रह्मांड याचा मलपात्राप्रमाणे त्याग करावा.
ही महाविलक्षण गोष्ट ज्ञानाने समजावून घ्यायची आहे आणि कर्मयोगाने त्याचा त्याग करायचा आहे. आपण विश्वलीला अनुभवतो. या लीलेचे प्रांगण म्हणजे ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडाच्या अंगणात वैश्विक लीलेचा नृत्याविष्कार सुरू असतो. वैश्विक नाटक ब्रह्मांडाच्या रंगमंचावर होत असते. आता जर भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेप्रमाणे आपण वैश्विक लीलेत जर अडकलो, रुतलो, तर आपला मुक्काम सदा या ब्रह्मांडातच होईल. यामधून दूर जाऊन सुटका होऊन आपण योगधामी यात्रा करणार नाही. अध्यात्म हा सुद्धा एक उपभोग होईल. बेडी सोन्याची झाली तरी ती बेडी बंधनातच अडकवते, हे भान असं ठेवावे लागते. आध्यात्मिक उपभोग आपल्याला या वैश्विक लीलेत बांधून ठेवील. त्यापासूनही मुक्ती प्राप्त व्हायला हवी, तरच योगधामी यात्रा सुफळ संपूर्ण होईल. एकदा गाडी पैलतिरी पोचली की तिथे पाप पुण्य, सुख दुःख, सुगंध दुर्गंध, भौतिक अध्यात्म इत्यादी द्वंद्व सारखेच विष असते. या दोहोचाही त्याग करायचा असतो. तर सर्वस्वाच्या अति तुरीय अवस्था प्राप्त होते. तेथेच मुक्ती असते. परमात्म्याच्या पूजा विधीमधूनही मुक्ती व्हावी लागते. अध्यात्माच्याही अतीत जावे लागते. नाहीतर योगेश्वराची पूजा योगेश्वर प्राप्त व्हावा म्हणून नित्य नियमित करीत असण्याचे आणि पूजा करताना प्रत्यक्ष योगेश्वर जरी दर्शन द्यायला आला तरी त्याला सांगायचे की मला आत्ता वेळ नाही, मी पूजा करत आहे. हरिओम.